मित्रांनो, आपले क्रिएटिव्ह मॅथ मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आपण लास्ट व्हिडिओमध्ये जे समासाचे 3 प्रकार बघितले होते, महत्त्वाचे 3 प्रकार बघितले होते आणि त्याची काही उदाहरणं आपण बघितली होती। आता आपण काय करणार आहोत, जे 3 प्रकार बघितले होते जसं कर्मधारय समास, द्वंद्व समास आणि द्विगु समास असे 3 प्रकार जे आपण अभ्यासले होते, त्या तीनही प्रकारांना जे प्रकार होते त्यांच्यावर आधारित आपण प्रश्न आता अभ्यासणार आहोत। जसं की जोड्या लावा किंवा समासाचा प्रकार ओळखा, असे आपण काही उदाहरणं त्यावर आधारित आपण बघूया, काही प्रश्न बघूया जेणेकरून तुमचा सराव होऊन जाईल। ओके, पहिला प्रश्न बघूयात आपण, जोड्या लावा। पहिला प्रश्न आपला आहे जोड्या लावा। ओके, आता जो पहिला प्रश्न आहे त्यातला पहिला शब्द, आता तुम्हाला काय आहे, सामासिक शब्द दिलेले इथे दिसतील आणि त्याच्यावरून तुम्हाला समासाचे नाव ओळखायचे आहे। ओके, मग आता तुम्ही काय करणार, समासाची नावं आपल्याला इथे लिहायची आहेत। येस, आता आपण इथे समासाचे जे प्रकार लिहिलेले आहेत, मी इथे काही शब्द आपल्याला लिहिलेले दिसतील ते आपण बघूयात आणि कोणत्या समासाच्या प्रकारात येतात ते आता आपण तिथे समोर लिहूयात। ओके, जेणेकरून तुमचा सराव होऊन जाईल। आता इथे तुम्हाला सर्वांना दिसेल पहिला शब्द आहे आपला सामासिक शब्द, इथे पहिले लिहिलेला आहे मी, विद्याधन। ओके, आता विद्याधन या शब्दात तुम्हाला दिसेल की विद्या हा नाव आहे आणि धन हा विशेषण आहे। म्हणजे आता मी तुम्हाला काल जे आपण घेतले होते समासाचे प्रकार, त्याच्यामध्ये काही व्याख्या आपण बघितल्या किंवा समासाच्या प्रकारामध्ये कोणत्या शब्दांचा समावेश होतो ते आपण बघितलेलं। मग या विद्याधन या शब्दामध्ये विद्या हा नाम आहे आणि धन हा विशेषण आहे। ओके, मग हा समासाचा कोणता नाव झाला किंवा कोणता प्रकार झाला, मग हा झाला कर्मधारय समास। ओके, मग इथे आपण लिहिणार विद्याधन समोर कर्मधारय समास। ओके, हा झाला तुमचा कर्मधारय समास। आता दुसरा जो आहे तुमचा आहे पंचार्थी। ओके, पंचार्थी। मग पंचार्थी या शब्दामध्ये तुम्हाला दिसेल की पंच हा काय आहे, संख्या विशेषण आहे। ओके, मग आपण जे 3 प्रकार बघितले होते त्यामध्ये एक असा प्रकार होता की त्यामध्ये संख्या विशेषणाचा समावेश येत होता। ओके, मग कोणता प्रकार होता तो, तर कोणता, आपण 3 प्रकार बघितले, कर्मधारय, द्वंद्व समास आणि तिसरा होता आपला द्विगु समास। ओके, मग यामध्ये तिसरा जो प्रकार होता आपला द्विगु समास, त्यामध्ये या पंचार्थीचा समावेश होतो। मग या पंचार्थी जो शब्द आहे त्याच्या समोर आपण लिहिणार द्विगु समास। ओके, हा झाला तुमचा दुसराच उत्तर। आता तिसरा जो आपला आहे इथे पितांबर, पितांबर हा नाव आपल्याला दिसतो। या पितांबर या शब्दामध्ये तुम्हाला दिसेल, आपल्याला तो प्रकार ओळखायचा आहे, समासाचं नाव ओळखायचं आहे। मग आपण कसं शोध लावणार, तर पितांबर म्हणजे पीत आणि अंबर असं 2 शब्दांचा मिळून हा शब्द तयार झालेला आहे। मग हा कशामध्ये येणार, तर हा जो शब्द आहे तो तुमचा आहे द्वंद्व समास। ओके, मग त्याच्या समोर आपण लिहिणार इथे द्वंद्व समास। ओके, आणि पुढचा आहे चौथा नंबरचा आपला शब्द आहे सप्तस्वर्ग। ओके, आता सप्तस्वर्ग हा जो शब्द आहे तो काय विद्याधन सारखा नाही किंवा पितांबर सारखा नाही। हा जो शब्द आहे यामध्ये सप्त म्हणजे 7, यामध्ये जो समावेश आलेला आहे तो संख्यांचा आलेला आहे। त्यामुळे हे जे नाव आहे तो कोणता समास असणार आहे, तर तो समास आहे द्विगु समास। मग इथे सुद्धा तुम्ही लिहिणार द्विगु समास। ओके, शेवटचा जो 5वा जो आपला आहे इथे समासाचा जो शब्द दिलेला आहे, सामासिक शब्द दिलेला आहे, तो आपल्याला ओळखायचा आहे आणि तो कोणता आहे, तर आता यामध्ये सुद्धा 2 शब्द असे आहेत की त्यांची तुलना झालेली आहे, ऊन आणि पाऊस। म्हणजेच ऊन पाऊस हे वेगवेगळे शब्द आहेत। ओके, ऊन पाऊस अपोजिट आहेत, विरुद्ध शब्द आहेत, ते एकत्र आलेले आहेत। मग हे कशामध्ये येतात, हे 2 शब्द कशात येतात, कोणत्या प्रकारात येतात, तर तो प्रकार आहे द्वंद्व समास। ओके, मग इथे तुम्ही लिहिणार द्वंद्व समास। ओके, आता आपण काय बघितलं, या प्रश्नामध्ये आपण काय बघितलं, तर हा प्रश्न आपला होता जोड्या लावा किंवा शब्द ओळखा, असं आपण त्यामध्ये टाकू शकतो। समासाचा प्रकार ओळखाही आपण बघितलं, असंही अर्थ याचा होऊ शकतो। मग प्रश्न होता, सामासिक शब्द लिहिलेले होते मी इथे आणि त्याचे आपण समास जो प्रकार आहे तो आपल्याला ओळखायचा होता। हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ते आपल्याला लिहायचं होतं आणि इथे मी समोर ते लिहिलेलं आहे। 3 जे प्रकार आहेत आपले, कर्मधारय, द्विगु आणि द्वंद्व समास, यांच्यामध्ये त्यांची विभागणी केली। पुढील प्रश्न बघूयात आपण लगेचच। येस, आता आपण सामासिक शब्दांवरून काय बघितलं, तर शब्दाचे प्रकार किंवा सामासिक जे समासाचे प्रकार आहेत ते आता आपण बघितले। पुढचा क्वेश्चन आपण बघणार आहोत तो काय आहे, तर बघूयात
प्रश्न आपला आहे की विग्रहावरून शब्द ओळखा. ओके, प्रश्न काय दिलेला आहे मी की विग्रहावरून शब्द ओळखा. मग विग्रह म्हणजे जो शब्द असेल एखादा दिलेला त्यांच्यामध्ये जे कोणते दोन शब्दांचा समावेश आहे त्याचा विग्रह केलेला आहे. तसं सामासिक किंवा समासात त्याचं वर्णन दिलेलं आहे. ओके, पहिला आहे विग्रह 5 आरत्यांचा समूह. ओके, पहिला विग्रह आहे तुमचा 5 आरत्यांचा समूह. मग तुम्हाला त्याच्यावरून समास ओळखायचा आहे. मग कसं ओळखणार किंवा शब्द ओळखायचा आहे तुम्हाला. मग 5 आरत्यांचा समूह, मग असं काय आहे तर 5 आरत्यांचा समूह होतोय त्यामध्ये 2 म्हणजे 5 म्हणजे काय झाले पंच. ओके, धरू शकता तुम्ही आरत्यांचा समूह. मग 5 आरत्यांचा समूह म्हणजे येणार पंचारती. ओके, पंचारती. मग इथे आपण लिहिणार येस, इथे तुम्हाला दिसेल मी लिहिलेलं आहे पंचारती. 5 आरत्यांचा समूह म्हणजे काय येणार पंचारती. ओके, आता पुढील आहे दुसरा शब्द आहे तुमचा महान असा देव. मग इथे तुम्हाला ओळखायचं आहे काय येणार समास महान असा देव. मग कोणता येणार किंवा कोणते दोन शब्द आलेले आहेत. महान हे एक शब्द आलेला आहे आणि देव असा एक शब्द आले. या दोघांचा मिळून तुम्हाला इथे लिहायचं आहे. दोघांचा मिळून समास लिहायचा म्हणजे शब्द लिहायचा आहे, सामासिक शब्द. ओके, मग महान असा देव काय येणार तुमचा तर महादेव. महादेव. ओके, मग आपण इथे लिहिणार महादेव. ओके, पुढचा आहे तिसरा नंबरचा आहे हावभाव वगैरे. हावभाव वगैरे, मग हावभाव वगैरे मग यामध्ये काय येणार तुमचं तर मग हा जो विग्रह दिलेला आहे त्या दोघांच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हावभाव असा शब्द तुमचा तयार होणार. म्हणून तुम्ही इथे लिहिणार मग हावभाव. ओके, मग हावभाव वगैरे वरून तुमचा शब्द तयार झालेला आहे हावभाव. ओके, 4 नंबरचा आहे भेद किंवा अभेद. ओके, भेद किंवा अभेद असे 2 शब्द इथे दिलेले आहेत. भेद किंवा अभेद त्यावरून तुमचा एक शब्द तयार झालेला आहे, तो तुम्हाला तिथे लिहायचा आहे. मग भेद किंवा अभेद या दोघांचा मिळून कोणता शब्द तयार होतोय तर तो शब्द आहे भेदाभेद. ओके, मग तुम्ही इथे लिहिणार भेदाभेद. मग भेद किंवा अभेद यांचा मिळून तुमचा शब्द तयार झालेला आहे भेदाभेद. पुढील जो शेवटचा विग्रह आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे, तो आहे राजा आणि राणी. मग राजा आणि राणी यावरून कोणता शब्द तयार होतोय तर राजा राणी. ओके, राजा राणी असा शब्द तुमचा तयार होतोय आणि तो मी इथे लिहिलेला आहे. अशा प्रकारे 5 विग्रहावरून जो शब्द ओळखायचे आहेत ते शब्द आपण ओळखलेले आहेत. इथे मी समोर ते शब्द लिहिलेले आहेत. पुन्हा एकदा आपण त्यामध्ये बघूयात. 5 आरत्यांचा समूह म्हणजे काय आलं पंचार्थी. महान असा देव त्यामध्ये आलं तुमचं महादेव. हावभाव वगैरे त्यामध्ये आलं तुमचं हावभाव. भेद किंवा अभेदमध्ये आलं भेदाभेद. आणि शेवटचं बघितलं आपण राजा आणि राणी यामध्ये आलं तुमचं राजा राणी. ओके, पुढील प्रश्न आपण लगेचच बघणार आहोत. येस, पुढील प्रश्न आहे आपला शब्दांचा विग्रह करून समास ओळखा. ओके, आता जे शब्द इथे दिलेले आहेत ते सामासिक शब्द आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला त्याचा विग्रह करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला समास ओळखायचा आहे की समासाचा हा प्रकार नक्की कोणता आहे. ओके, बघूयात. मग इथे मी 4 शब्द लिहिलेले आहेत. मग त्या 4 शब्दांचा आपण विग्रह करूयात आणि बघूयात की सामासिक जे आहेत त्यांचा समास कोणता आहे. ओके, बघा इथे पहिला शब्द आहे पुरुषोत्तम. ओके, पहिला शब्द आलेला आहे आपला पुरुषोत्तम. मग पुरुषोत्तमचा विग्रह काय करू शकतो आपण तर आपल्याला वाचता वेळी उच्चार करता वेळी आपल्याला समजतो यामध्ये 2 शब्दांचा समावेश झालेला आहे. जसं पुरुष उत्तम. पुरुषोत्तम मध्ये पुरुष आणि उत्तम अशा 2 शब्दांचा समावेश आलेला आहे आपल्याला दिसतोय. त्यामुळे मी इथे लिहिते पुरुष आणि उत्तम. पुरुष आणि उत्तम अशा 2 शब्दांचा समावेश इथे आलेला आहे. म्हणजेच मग पुरुष आणि उत्तम अशा 2 शब्दांचा जेव्हा इथे समावेश आलेला आहे म्हणजे उत्तम पुरुष असाही आपण त्यामध्ये धरू शकतो. मग त्याचा अर्थ काय होतो किंवा कोणता समासाचा प्रकार आलेला आहे तर आता आपल्याला समजलं असेल का उत्तम आणि पुरुष असे 2 आलेले आहेत नाम आणि विशेषण. त्यामुळे हा जो आहे समासाचा प्रकार तो झालेला आहे आपला कर्मधारय समास. म्हणून आपण इथे लिहिलं कर्मधारय. ओके, पुरुषोत्तम मध्ये आपल्याला मिळालं उत्तम आणि पुरुष किंवा पुरुष आणि उत्तम आणि मग त्याचा उत्तर येणार तुमचा प्रकार येणार तो कर्मधारय समास. ओके, आता पुढील आहे तुमचं ज्ञान.
ने आनमध्ये आता इथे दोघांचा समावेश आलेला आहे, जसं ने आणि आन या दोन क्रिया एकत्र आलेल्या आहेत, ने आणि आन. मी इथे लिहिलं ने आणि आन, म्हणजे देवाणघेवाणसारखं आहे. ने आणि आन या दोन क्रिया जेव्हा एकत्र येतात तेव्हा कोणता समासाचा प्रकार येतो, तर द्वंद्व समास. ओके, मग ने आणि आन या जे दोन क्रिया एकत्र आलेल्या आहेत त्यावरून हा समासाचा प्रकार आपल्याला मिळालेला आहे, द्वंद्व समास. मग आपण इथे लिहिणार द्वंद्व समास. इथे आपण लिहिलं द्वंद्व समास. ओके, आता तिसरं आपलं आहे बारभाई. ओके, बारभाई. मग बारभाई म्हणजे काय, तर यामध्ये सुद्धा दोन शब्द जे आहेत ते दडलेले आहेत किंवा आपल्याला वाचल्यानंतर समजेल. बारभाई म्हणजे काय, तर 12 भाऊंचा समाह किंवा 12 भाईंचा समाह. ओके, त्यामध्ये आपण काउंट करू शकतो किंवा असं आपण बोलू शकतो की बारभाई म्हणजे 12 भाऊंचा समूह. मग इथे मी लिहिते 12 भाऊंचा समूह. ओके, मग 12 भाऊंचा समूह म्हणजेच यामध्ये तुम्हाला दिसेल की संख्या विशेषण आलेलं आहे. मग जेव्हा संख्या विशेषण येतं तेव्हा तो कोणता समूह असतो किंवा कोणता समासाचा प्रकार असतो, तो द्विगु समास. ओके, मग हा समासाचा प्रकार आहे तुमचा द्विगु समास. अशा प्रकारे आपण 3 जे प्रश्न किंवा 3 शब्द बघितलेले आहेत आणि शेवटचा हा आहे सप्ताह. ओके, मग सप्ताह म्हणजे काय, तर सप्ताहामध्ये हा काय आहे तुमचा 7 दिवसांचा समूह. ओके, मग इथे तुम्ही विग्रह कसा करू शकता, ते इथे तुम्ही लिहिणार 7 दिवसांचा 7 दिवसांचा समूह आपण इथे लिहिलेला आहे. मग हा कोणता प्रकार पडतो, तर हा प्रकार सुद्धा तुमचा पडणार द्विगु समास. मग इथे आपण तोच लिहिणार की द्विगु समास. ओके, अशा प्रकारे आता आपण हा शेवटचा प्रश्न बघितला, शब्दांचा विग्रह करून समास ओळखा. यामध्ये आपण 4 शब्दांचं उदाहरण घेतलेलं आहे, पुरुषोत्तम, ने आन, बारभाई आणि सप्ताह. ओके, आता तुम्हाला हे उदाहरणं बघितल्यानंतर किंवा हे प्रश्न बघितल्यानंतर समास हा प्रकार किंवा समासाचे तिन्ही प्रकार तुमचे व्यवस्थित क्लिअर झालेले असतील. सो आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.